कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 820 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी पहिल्या दिवशी 48 तर अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 205 उमेदवारांनी डमी अर्जासह सर्व अर्ज माघारी घेतले। त्यामुळे 20 प्रभागातील 81 जागांसाठी 327 उमेदवार रिंगणात राहिले आहेत। आज अधिकृत पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता। या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी 2 दिवस केलेल्या प्रयत्नानंतर शुक्रवारी एकूण 205 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले। त्यामध्ये एकाच उमेदवारानं अनेक डमी अर्ज भरले होते। शुक्रवारी रात्री उशिरा अर्ज माघारीची आणि उरलेल्या उमेदवारांची संख्या जाहीर करण्यात आली। त्यामध्ये 81 जागांसाठी 327 उमेदवार रिंगणात राहिले आहेत। त्यामध्ये भाजप 36, शिंदे शिवसेना 30, राष्ट्रवादी अजित पवार गट 15, काँग्रेस 75, उबाठा 7, मनसे पुरस्कृत 1, आम आदमी 14, वंचित बहुजन आघाडी 12 आणि जनसुराज्य शक्ती पक्ष 29 अशी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या आहे। त्याशिवाय अपक्ष 106 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत। आज उमेदवारांच्या उपस्थितीत त्यांना चिन्हांचं वाटप महापालिकेच्या सर्व 7 निवडणूक कार्यालयात करण्यात आलं। 219 उमेदवारांना संबंधित पक्षाची चिन्ह देण्यात आली। त्याशिवाय अपक्षांना त्यांच्या पसंतीनं चिन्हांचं वाटप करण्यात आलं। कप बशी, गॅस सिलेंडर, संगणक, कोट, पतंग, पुस्तक, अंगठी, हिरा, शिट्टी, फळा, ऑटो रिक्षा, हॅट अशी चिन्ह अपक्ष उमेदवारांना देण्यात आली। चिन्हांचं वाटप झाल्यानं उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय। मिसळ पे चर्चा, घर टू घर भेटी याद्वारे उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय।